ठाण्यात महावॉकेथॉन मधून मी जलसंवर्धनाचा सुजाता संदेश। नागरगोजे गव्हर्नमेंट ठाणे पॉलिटेक्निक ठाणे महाराष्ट्र इथून आलेली शासनाच्या आहे। मृद व जलसंधारण मी विभागातर्फे इलेक्ट्रॉनिक्स हा विषय जलसंधारण शिकवते दिन व आणि मी माझ्या सप्ताहानिमित्त ठाण्यात स्टुडंटसाठी आणि महावॉकेथॉन माझ्या वॉक फॉर फॅमिलीसाठी वॉटरचे खरं तर या आयोजन करण्यात आले। उपक्रमामध्ये सामील झाले। माती वाचवा, पाणी माती जपा, आणि पाणी सुरक्षित भविष्य हे खरं घडवा तर आणि पाणी अडवा, पाणी जिरवा मानवाच्या या संदेशासह उपवन तलाव ते आयुष्याचा एक डॉ. महत्त्वाचा घटक आहे काशीनाथ आणि घाणेकर दोन्ही गोष्टी नाट्यगृह असा जपण्याचा सुमारे 3 सगळ्यांना किलोमीटरचा सध्या वॉकेथॉन पार पडला। गरज या आहे सध्या उपक्रमात या नागरिक, गोष्टीची। विद्यार्थी, त्यामुळे मला असं सामाजिक एक म्हणायचं संस्थांचे आहे की प्रतिनिधी तसेच आपण शासकीय पाणी आणि अधिकारी, माती या कर्मचारी मोठ्या दोन्हीचंही संख्येने सहभागी नियोजन झाले। व्यवस्थित करावे। जिल्हाधिकारी धन्यवाद। डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या आज मोहिमेला 6 ते 7 हजारांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केल्याचे सांगितले। यावेळी उपस्थितांनी माती व पाण्याचे संवर्धन करण्याची सामूहिक शपथ घेतली। जलसंधारणाचा संदेश लोकचळवळ बनविण्याचे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमाची सांगता लकी ड्रॉद्वारे सहभागींचा गौरव करून करण्यात आली। 21 ऑगस्ट मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज मृद व जलसंधारण विभागाने महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा कार्यक्रम आयोजित केला होता। या वॉकेथॉनसाठी जवळपास 6000 ते 7000 इतकं रजिस्ट्रेशन ऑनलाईन यामध्ये झालं होतं। इथे सकाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून, विद्यार्थ्यांकडून, विद्यार्थिनीकडून इथं दाखवण्यात आला आणि पूर्ण जो वॉकेथॉन होता त्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि या थीमवरती बेस्ड डिस्कशन आपण करायला सांगितलं होतं। आपले अधिकारी असतील, काही फ्लेक्स असतील, माहितीचे फ्लेक्स असतील, ते देखील या वॉकेथॉनच्या रूटवर लावण्यात आले होते आणि या वॉकेथॉनसाठी या शहराचे उपमहापौर यांनी देखील उपस्थिती दर्शवली। सर्व अधिकारी या वॉकेथॉनमध्ये होते आणि खूप छान पद्धतीनं एक जाणीवजागृतीचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये जे वॉकेथॉनमध्ये सहभागी होते त्यामध्ये ईश्वर शेट्टीने पारितोषिकही देण्यात आलं आणि त्याच पद्धतीनं रील्सचा जो आपला एक कॉम्पिटिशन होता त्याची मुदत पार्टिसिपेशन वाढल्यामुळं ती मुदत थोडी वाढवून देण्यात आली आहे आणि त्याच्यात ती पारितोषिक ठेवण्यात आलं आहे। त्यामुळं मी नागरिकांनाही आवाहन करेल, विद्यार्थ्यांना आवाहन करेल की या रील्समध्ये आपण सहभागी व्हावं आणि आपलं जे पारितोषिक आहे ते मिळवण्याकरिता आपण चांगल्या पद्धतीची रील बनवून त्यामध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद। नाव धीरेंद्र बाबूलाल चौधरी, मी शिलपाटा मुंब्रा इथून आलो आहे। इथं या वॉकेथॉनमध्ये सहभाग घेण्याचा मोटिव्ह हा आहे की सगळ्यांनी झाडे वाचवली पाहिजे। झाडे वाचली तर माती वाचेल आणि माती वाचली तर पाणी वाचेल आणि झाडे नाही वाचली तर माती पण नाही आणि पाणी पण वाचू शकत नाही। इथे येऊन मला खूप चांगलं वाटलं आणि सगळ्यांनी दररोज वॉकिंग आणि रनिंग करायला पाहिजे, त्यामुळे शरीर आपले सुदृढ राहू शकते। धन्यवाद। मी इकडं शास्त्रीनगर उपवन इकडे राहतो आणि मी अकॅडमी तर्फे इकडं महा वॉकिंग मॅरेथॉन मध्ये आलोय। म्हणजे या वॉकिंग मॅरेथॉनचा पहिले एकच उद्देश आहे की पाणी वाचवा आणि माती, त्या पाणीमुळे आपलं जीवन चांगलं सुदृढ होईल, त्यामुळे पाणी वाचवणे गरजेचं आहे।